महाराष्ट्राचे आक्रमक नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकऱ्यांचे हक्क, विधवा महिलांचे पुनर्वसन आणि दिव्यांगांसाठी न्याय यासाठी उपोषणाचा बिगुल फुकला आहे। 8 जून पासून सुरू झालेल्या या लढ्याने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे। सरकारच्या मौनाला छेद देत कडू यांचा हा निर्धार काय घडवून आणणार आहे, चला हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरीसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेती कामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, विधवा महिलांचा पुनर्वसनासाठी आणि दिव्यांगांसाठी विशेष योजना अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मागील 3 दिवसांपासून अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे। 8 जून पासून सुरू झालेलं हे आंदोलन आणि अजून सुद्धा कडू यांचा निर्धार डगमगला नाही आहे। सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, पण जनतेने या लढ्याला दणदणीत पाठिंबा दिला आहे। हे आंदोलन फक्त स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणाला हादरवणारे ठरणार आहे। बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एक अग्रणी राजकीय चेहरा आहेत, ज्यांनी नेहमीच शेतकरी, शिक्षक आणि उपेक्षित गटांसाठी आवाज उठवला आहे। 2022 मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी हातमिळवणी केली होती। नुकतीच त्यांनी गुवाहाटी भेट आणि आता अमरावतीतील हे उपोषण यामुळे त्यांच्या राजकीय रणनीतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यांचा हा लढा केवळ आंदोलन नाही तर सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा एक मोठा इशारा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ सुरू असलेल्या या उपोषणात कडू यांनी काही मागण्या मांडल्या आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारने दिलेले आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मग विधवा आणि दिव्यांगांचे हक्क, विधवा महिलांना आर्थिक मदत आणि दिव्यांगांसाठी रोजगार योजना। मग भ्रष्टाचाराचा निषेध, सगळ्यांचे पैसे थांबले पण दादांचा पगार थांबला का, या शब्दात त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला आहे। राजकीय विश्लेषकांचे मत आहे की हा लढा कडूंच्या प्रभावाला आणखी बळ देईल। सध्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही, ज्यामुळे तणाव वाढत आहे। स्थानिक प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे, पण सरकारचा दिरंगाई हा लढा आणखी तीव्र करू शकते। बच्चू कडू यांचे हे उपोषण फक्त एक आंदोलन नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, विधवांचा आणि दिव्यांगांचा एक मोठा आवाज आहे। सरकार कधी जागी होईल आणि या मागण्यांना न्याय मिळेल हे पाहणे उत्सुकताचे ठरेल। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडू जे करताय ते बरोबर आहे की चुकीचं? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।